नमस्कार, जय महाराष्ट्र। निवडणूक अवघ्या एका दिवसावर येऊन टेपलेली आहे। आज निवडणुकीच्या तोफा शांत झाल्यात। आता सर्वच आमदार, खासदार, राजकीय पक्ष आपल्या छुप्या बैठकी करायला चालू करतील। पण माझ्या मागच्या व्हिडिओवर जे राजसाहेबांवर मी बनवलेलं की राजसाहेब का पाहिजेत, त्याच्यावर तुमचा भरघोस प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल आपले शतशः आभार। काही अजूनही गोष्टी मला तुम्हाला आठवण करून द्यायच्या होत्या। मी बोललो एक दिवस पहिला तरी काही गोष्टी आता परत आठवण करून देणं गरजेचं आहे। तुम्हाला आठवतो तो घाटकोपरचा फलक, ज्याच्यावर आपल्याच काही गुजराती बांधवांनी लिहिलेलं मारू घाटकोपर, आणि ते पाहिल्यावर आपली तळपायची आग मस्तकात गेलेली। ते फलक काढण्याचं काम कोणी केलं? आपल्या मनसैनिकांनी। तुम्हाला आठवते ती मुलुंडची महिला, जिला फक्त दुकान देण्यासाठी किंवा जागा देण्यासाठी नाकारण्यात आलं कारण की ती मराठी होती। आपल्याच मुंबईत, आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच एका महिलेला बिझनेस करायचा आहे, कमर्शियल जागा घ्यायची आहे, त्यासाठी हे आपले गुजराती बांधव नकारतात। त्यांना शांत करायचं काम कोणी केलेलं? महाराष्ट्र सैनिकांनीच। जो नेता उघडपणी माझ्या मराठीवर आलात तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन, आणि माझ्या हिंदुत्वावर आलात तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल, हे बोलण्याची ज्याच्यात धमक आहे ते फक्त आणि फक्त राज ठाकरे। मला सांगा ना, जे नेते आज, मग ते मोठे बंधू ठाकरे असतील किंवा अजून कोण असतील, जे हिंदुत्ववादी स्वतःला बोलतात, कुठच्या नेत्यात एवढी धमक आहे की तो व्यासपीठावर डायरेक्ट बोलेल की माझ्या मराठीवर आलं तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन, आणि माझ्या हिंदूपणावर आलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल? हे अजून कोणी करणे शक्य नाही। महाराष्ट्रात फक्त एकच असा नेता आहे, एकच असा व्यक्ती आहे जे असं बोलू शकतात, आणि ते म्हणजे राज ठाकरे। सत्तेच्या बाहेर राहून असे अनेकशे आंदोलन, मग भले ते मराठी पाट्या असो किंवा मोबाईलवरचं मराठी ऐकणं असो, आपलं जे राज ठाकरेंनी सत्ते बाहेर राहून केलं, तर मग जे एवढं सगळ्या गोष्टी सत्ते बाहेर राहून करू शकतात, तर विचार करा की त्यांच्या हातात जर आपण एकदा सत्ता दिली तर ते काय नाही करू शकत। सगळ्यात पहिले भारतातले हिंदू हृदय सम्राट जर कोण असतील तर ते विनायक दामोदर सावरकर आहेत। त्यांच्याबद्दल हे युवराज दिल्लीवरून आलेले काही बरडतात, आणि आपण हिंदू ऐकून घ्यायचो, आणि अशाच लोकांच्या मांडीला मांडी लावून काही हिंदुत्ववादी पक्ष फिरतात, त्यांना स्वतः आपलं बोलतात, हे चालतं, आणि आपण त्या लोकांना वोट द्यायचं। एवढ्या वर्ष आपण त्यांना खूप वोट दिली, पण आता मी सर्वांना परत विनंती करतोय की जाणकार व्हा, वाचा, बघा, आणि नंतरच वोट करा। मी पण वोट करा। जर तुम्हाला माझं बोलणं पटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र लिहा, नाहीतर तुम्ही शिव्या घालायला तर मोकळेच आहात। जय महाराष्ट्र।